एमपीएससी पूर्व परीक्षेची तारीख बदलण्यास आयोगाचा स्पष्ट नकार, तर कृषी सेवेची 258 पदं समाविष्ट करा, अन्यथा परीक्षा पुढे ढकलण्यासाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन. आज एमपीएससी आयोगाच्या बैठकीमध्ये निर्णय. शरद पवार आज स्वतः एमपीएससी आंदोलनामध्ये सहभागी होणार. एमपीएससीच्या मुद्द्याला सत्ताधारी गांभीर्यानं घेत नाहीत. मी स्वतः विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानामध्ये उतरणार, पवारांचं ट्विट. पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला रोहित पवारांची भेट. मी आता जास्त काही बोलणार नाही, पण सरकारनं नोटिफिकेशन काढलं नाही तर दाखवून देऊ, रोहित पवारांचा इशारा. गुन्हा दाखल करून घेण्यासाठीही आता आंदोलन करावं लागणार का? बदलापुरातील अत्याचाराच्या घटनेनंतर ट्विट करत राहुल गांधी यांचा सवाल. काय लायकीची माणसं आपल्या मंत्रिमंडळामध्ये आहेत? एफआयआर ट्विट करत बदलापूर आंदोलन प्रकरणावरून संजय राऊतांचा सरकारला सवाल. 2 दिवसानंतर बदलापुरातील इंटरनेट सेवा पूर्वपदावर. खबरदारी म्हणून बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये पोलिसांचा बंदोबस्त कायम. बदलापूर अत्याचार प्रकरणामध्ये सुमोटो अंतर्गत याचिका दाखल. आज सकाळी तातडीची सुनावणी. याचिकेमध्ये एसआयटी मार्फत हायकोर्टाच्या देखरेखीखाली चौकशीचीही मागणी. शिंदे गटाच्या 52 म्हात्रेंवर अॅट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल. मविया नेत्यांच्या आंदोलनानंतर बदलापूर पोलीस स्थानकामध्ये गुन्ह्याची नोंद. म्हात्रेंनी महिला पत्रकाराला अपशब्द वापरल्याचा आरोप. सरकारची बदनामी व्हावी यासाठी पत्रकाराला हाताशी धरून स्टंटबाजी. संबंधित महिला पत्रकार ठाकरे गटाचं काम करतेय, शिंदे गटाच्या वामन म्हात्रेंनी आरोप फेटाळले. मराठा समाजानं मुख्यमंत्री शिंदेंचा ताफा अडवला. लातूरच्या अहमदपूरमधली घटना. मुख्यमंत्री परळीहून नांदेडकडे जाताना ताफा अडवला. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंची मराठवाड्यामधील 5 जिल्ह्यांच्या विभागीय नेतेपदी नियुक्ती. दानवेंकडे संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेडची जबाबदारी. नाशिकमध्ये 22 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर मनाई आदेश लागू. आंदोलनं, सण उत्सव आणि बांगलादेशच्या प्रकरणाचे पडसाद पाहता निर्णय. आदेशाचं उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा. लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांना भुर्दंड. ग्राहक सेवा केंद्र चालकांकडून पैसे काढून घेण्यासाठी 30 रुपयांची मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमधील घटनेचा व्हिडिओ समोर. इगतपुरीच्या गोटीमध्ये लाडकी बहीण योजनेचा केवायसी फॉर्म भरण्यासाठी गर्दी. सकाळपासून येऊनही नंबर न लागल्यानं महिलांचा बँकेच्या आवारातच मुक्काम. भाजपचे धनंजय महाडिक समजूत काढण्यासाठी समरजित घाटगेंच्या घरी. भाजप सोडू नये यासाठी महाडिकांची विनंती. विधानसभा निवडणुकीमध्ये घाटगे शरद पवार गटामध्ये जाण्याची शक्यता. अजित पवारांच्या हस्ते इंदापूरमध्ये विकास कामांचं उद्घाटन. कार्यक्रमाचं निमंत्रण नसल्यानं भाजपचे हर्षवर्धन पाटील नाराज. हर्षवर्धन पाटलांना पवार गटाकडून उमेदवारीसाठी फोन आल्याची चर्चा. गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर 27 ऑगस्टला सिडकोच्या 900 घरांसाठी जाहिरात. लॉटरीमध्ये तळोजा, घणसोली, खारघर, कळंबोली प्रकल्पांचा समावेश. स्वातंत्र्यदिनी तहसील पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये पोलिसांचा डान्स. व्हिडिओ व्हायरल होताच चौघांवर निलंबनाची कारवाई. 2 पोलीस कर्मचारी आणि 2 महिला अंमलदार सेवेतून निलंबित. आंध्र प्रदेशमधल्या अनकापल्लेमधील एका फार्मा कंपनीमध्ये भीषण स्फोट. 15 जणांचा मृत्यू, 40 जण गंभीर जखमी.